नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुट्ट्यामधील उपक्रम वेळ मिळत नाही हा भाग जो विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटत असतं की आपण जो अभ्यास करतो किंवा जो आपण अभ्यास करायला पाहिजे त्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही। वेळ कसा मिळत नाही, कोणत्या कारणाने मिळत नाही, कशा पद्धतीने मिळत नाही किंवा आपण तो वेळ उपलब्ध करूच इच्छित नाही याबाबतचं जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं प्रतिपादन दिलेलं असतं त्या प्रतिपादनाच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचे असते। कारण आपल्या सुट्ट्या चांगल्या पद्धतीने जाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे। अशा सर्व गोष्टी आपण या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने घेत आलेलो आहोत। त्यासाठी हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुमचं जे काही फीडबॅक मिळतं त्याच्यातूनच अशा नवनवीन गोष्टी माझ्यापर्यंत येतात आणि त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना सुद्धा देता येतात। काही विद्यार्थ्यांना असं म्हणणं असतं की सर आम्हाला अभ्यासासाठी वेळच मिळत नाही। म्हणजे आपण ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये आहोत, ज्या कारणासाठी आपल्याकडे वेळ पाहिजे त्या कारणासाठीच आपल्याला वेळ मिळत नाही का? मग आपण ज्या काही इतरत्र कोणत्या कोणत्या गोष्टी करत आहोत, अवांतर गोष्टी आपण कुठल्या पद्धतीने करत आहोत, त्यावर आपण वेळ का खर्च करत आहोत, कुठे आपण जात आहोत, कोणत्या मित्राबरोबर राहत आहोत, त्यामध्ये आपण काय शिक्षण घेत आहोत, या सर्व बाबीचा विचार करणं आपल्याला प्रत्येक वर्गाच्या पहिल्याच सत्रामध्ये लक्षात घेणं गरजेचं असतं। आपण पाहतो की ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये आपण कुठली कुठली कृती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे फक्त आपणच जाणू शकतो आणि त्या आपण जाणण्यामध्ये सुद्धा आपला जो काही रोल आहे तो महत्त्वाचा असतो। कारण आपल्याला कोणत्या क्षेत्राकडे वळायचं आहे, कोणतं कौशल्य आपल्याकडे हवं आहे, अलीकडच्या कालखंडामध्ये जे बदल होऊ घातलेले आहेत त्या बदलाबरोबर आपण चालतो आहोत का, हा विचार सुट्ट्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे असते। तो जर विचार केला तर मग कोणताही वर्ग असेल त्या वर्गामधून आपल्याला पुढे जाण्यासाठीची प्रेरणा मिळत असते, जी की आपल्याला पुढं आपल्या यशापर्यंत ती आपल्याला परिवर्तित करत असते। अशा सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल्या सुट्ट्यामधील वेळाच्या संदर्भात आपण नियोजन जर केलं तर त्या नियोजनाचा फायदा भविष्यामध्ये आपल्या पूर्ण लाईफमध्ये होतो आणि त्यासाठीच असा विचार विद्यार्थी दशेमध्ये करणं गरजेचं आहे। हा संदेश तुमच्यापर्यंत या सुट्ट्यामध्ये जाणं गरजेचं होतं म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो। कारण की आपल्याला वेळ मिळत नाही हे कारण पुरेसं नसतं, कारण ती गोष्ट आपल्याला करायचीच नसते म्हणून आपण तसं बोलत असतो। त्यासाठी तो विचार आपल्या मनामध्ये आजपासूनच रुजवावा जो की आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे। अभ्यास आपल्याला करायचाच आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीने वेळ काढणं आवश्यक आहे। या सर्व सूचनांचं फॉलोअप येत्या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, यासाठीच हा संदेश। धन्यवाद।